समाजवादी पक्षाचे आमदार औरंगजेबावरून केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता अबू आझमी यांनी होळी आणि रमजानातील जुम्म्याच्या नमाजावरून वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत जुम्म्याची नमाज अदा करणार. मुस्लिम समुदायाला त्यांनी अपील केली आहे की नमाज अदा करा, काही झाल्यास त्याला उत्तर देऊ नका, घरी जा. सरकार पण त्यांचं आहे आणि पोलीसही त्यांचे आहेत. कायदा नावाची गोष्ट आता राहिलेली नाहीये. माझ्याबरोबर काय झाले ते सर्वांनी पाहिलं आहे. INशी बोलताना अबू आझमींनी सांगितले की मी मेलो तरी चालेल पण नमाज अदा करणारच. नमाज अदा करणं गरजेचं आहे. औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानावरून त्यांनी महाराष्ट्र विधानसभेतून झालेल्या निलंबावर त्यांनी सांगितले की कोणीतरी अचानक मला प्रश्न विचारला आणि मी उत्तर दिलं. हे अगोदरच निश्चित नव्हते ना मी कोणतीही पत्रकार परिषद घेतली होती. पण हा मुद्दा इतका मोठा करण्यात आला की मला विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मला देशद्रोही म्हणत आहेत. माझ्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. अबू आझमी पुढे म्हणाले की मी मानतो की अध्यक्षांना कोणतीही कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझ्या विरोधात चुकीच्या पद्धतीने दाखल केलेल्या FIR साठी मी अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता, तो मंजूर झाला आहे. पूर्ण सभागृहाला वाटत होते की माझे निलंबन व्हावे, त्यामुळे ते झाले आहे. जर सभागृहाला वाटले की मला कायमस्वरूपी निलंबित करण्यात यावे तरीही करतील. त्यांचे सरकार आहे, त्यांना जे वाटेल ते करू शकतात. महाराष्ट्र विधानसभेतील निलंबनाच्या कारवाईविरोधात न्यायालयात जाण्याबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की ते असे करणार नाही. जग पाहत आहे की माझ्यासोबत कशा प्रकारे अन्याय होत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावरून अबू आझमी म्हणाले की देशात मुस्लिम होणे गुन्हा आहे. मुस्लिमांना अपमानित केले जात आहे. अशी परिस्थिती तयार केली जात आहे की देशासाठी मुस्लिमांनी काहीच केले नाही. मुस्लिमांनी देशाला लुटले आहे. मी मानतो की जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे तिथे मुस्लिमांना त्रास देण्यात येत आहे.